जय मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा आणि मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात खडसे कुटुंब आणि खडसे कुटुंब या कुटुंबाचं राजकारण हे सर्वसामान्य जनतेला श्रुत झालं आहे। नवे बालगोपालांनाही खडसे कुटुंबाचं राजकारण काय आहे हे आता समजायला लागलं आहे। त्यामुळे आता खडसे कुटुंबाच्या राजकारणाविषयी मुक्ताई वार्ताने थेट जनतेला बोलतं केलं आहे। चिखली तालुका बोदवड येथील याबद्दल जनतेचं मत काय पहा। बोदवड तालुक्याचा ही दुर्दैव आहे आणि बोदवड तालुक्याचा मागासलेपणा त्याच्यामुळे निर्माण झालेला आहे। 40 दिवस गावामध्ये पाणी येत नाही। योजना नुसत्या ह्या कागदोपत्री आहेत किंवा केलेल्या योजना या फक्त ठेकेदारांच्या पोटं भरण्यासाठी केलेल्या योजना आहेत। ज्या काही थोड्याफार योजना चालू आहेत त्या योजनांमुळे आज लोक तरी जिवंत आहेत। आता आमच्याच गावाची परिस्थिती अशी आहे की आज जर भारत निर्माण योजना जर केलेली नसती तर या गावामध्ये पाणी प्यायला मिळालं नसतं। आता ही जे ओढीचं जे पाणी येते ते 15 दिवसांना 20 दिवसांना येते। बोदवड सारख्या शहरामध्ये 45 दिवसानंतर पाणी येते। 35 वर्ष ज्या लोकांनी इथं राज्य केलं त्या लोकांनी 35 वर्षात काय केलं? मग जर 45 दिवस जर गावात पाणी येत नसेल तर 35 वर्ष यांनी राज्य केलं। एकाच कुटुंबाने या तालुक्यावर राज्य केलेलं आहे। काय केलं या कुटुंबाने? म्हणजे स्वतःचे डेरगे भरले आणि स्वतःचे जेवढे प्रतिनिधी होते यांचे घरं भरले। बाकी दुसरं काही विकास कोणाचा झाला तर फक्त त्या एका घराचा विकास झालेला आहे। लोकसभा त्यांच्याकडे, विधानसभा त्यांच्याकडे, विधान परिषद त्यांच्याकडे, दूध डेऱ्या त्यांच्याकडे, बँका त्यांच्याकडे, पतसंस्था त्यांच्याकडे, अजून शुगर फॅक्टरी त्यांच्याकडे, सूतगिरणी त्यांच्याकडे, ऊसाचा म्हणजे या तालुक्यातल्या ज्या काही योजना असतील त्या फक्त एकाच घरात आहेत। बाकी कोणाचाही विकास नाही। आणि इतर कोणाचा विकास जर होत असेल तर त्यांच्यासाठी अडखळे आणून बोदवड सिंचन योजना त्यांनी बंद पाडलेली आहे। बोदवड सिंचन योजनेसाठी त्यांनी जो निधी येणार होता तो थांबवलेला आहे। हा माझा सरळ आरोप आहे त्यांच्यावर।